मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जातोय आणि या ठिकाणी पाहणी करण्यासाठी जे बघितलं तर याचे काही पार्टसुद्धा इथे आलेले आहेत. त्याचबरोबर इथे आज सुद्धा सुतार आलेले आहेत आणि ते पाहणी करतायत की एकूणच पुतळा हा कसा असणार आहे. मला सांगा, आज तुम्ही या ठिकाणी पाहणी केल्यानंतर या पुतळ्याचं एकूणच काम कधीपासून प्रत्यक्ष सुरू होणार आहे? उद्यापासून सुरू होणार आहे, कारण मोठी क्रेन मागवली आहे. इथे क्रेन मिळाली नाही आम्हाला, कोल्हापूरहून मागवली आहे. 80 टन्सची क्रेन आहे आणि त्याचा बूम जो आहे तो जवळ 150 फुटाचा बूम आहे. म्हणजे एकाच ठिकाणी, कारण अवतीभोवती काही जागा नाही आहे, एकाच ठिकाणी क्रेन उभी करून आम्हाला सगळे पार्ट्स ठेवावे लागणार आहे. त्या दृष्टीने मोठी क्रेन मागवली आहे, ती इथे जवळकडून मिळाली नाही. तर आता 19 तारखेला जो प्रोग्राम झाला इथे, तर त्याच्यानंतर आता क्युअरिंग पण झालं आहे, जे कॉन्क्रीटला व्हायला पाहिजे. आता याच्यानंतर उद्यापासून आम्ही पूजा करून आम्ही उद्यापासून पार्ट्स ठेवायला सुरू करणार आणि वेल्डिंग सुरू करणार. संपूर्ण भारतात जर बघितलं तर राम सुतार यांचं पुतळा उभारणीत नाव आहे आणि त्यांना हे काम मिळालंय. कशा पद्धतीने तुम्ही आणि राम सुतार हे काम करताय? आम्ही एकत्रच काम करतो आणि वडिलांच्या खालीच मी शिकलेलो आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे पण काम होतं आहे. आणि म्हणजे जसे दुसरे कामं मोठे मोठे झाले त्याच प्रकारे आम्ही याला पण म्हणजे मन लावून व्यवस्थित कसं करता येईल ते सगळं करतो. अगदी समुद्र किनाऱ्यावर हा पुतळा होतोय. म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलात तसं समुद्र किनाऱ्यावर पुतळे उभारण्याचं काम अगदी कमी मिळतं. हे असं काम मिळालंय, काय वाटतंय? नाही नाही, याच्यात काही असं खूप मोठं चॅलेंज नाही आहे. समुद्रकिनारी हवा जास्त असेल, समुद्राचं मॉइश्चर असेल, पण त्याला आपण तो जो कन्सर्न आहे तो आपण IIT कडून तो करून त्यासाठी कसं स्टील वापरावं ते त्यांनी रेकमेंड केलं, कसे सपोर्ट्स असावेत ते त्यांनी रेकमेंड केलं. आम्ही त्या दृष्टीनेच पुतळा पण डिझाईन करताना तसंच केलं, कारण आमचा एक्सपिरियन्स एवढा जास्त आहे. म्हणजे साधारण मॉडेल करताना सुद्धाही ते आम्ही मनात ठेवलं होतं, याला सपोर्टिंग सिस्टम कसं असतं. त्या दृष्टीने आमचे स्ट्रक्चरल इंजिनियर जे आहेत, स्केलेटन त्यांचं कंपनीचं नाव आहे, नॉयडाला असतात. तर त्यांनी त्या दृष्टीने ते केलं आणि IIT कडून त्यांनी मिस्टर जांगेड म्हणून आहेत प्रोफेसर, तर त्यांनी ते सगळं अप्रूव्ह केलं आणि ते सगळं योग्य आता सगळं झालेलं आहे. या पुतळ्याच्या बांधकामासाठी काय वापरण्यात आलंय? कशा पद्धतीचे धातू वापरण्यात आले? पहिले तर जे स्टील आहे तुम्हाला जे दिसतात आहे ते स्टेनलेस स्टील नसून त्याच्यावर महाग आणखीन स्ट्रॉंग असं स्टील आहे, ड्युप्लेक्स. खूप कमी वापरलं जातं, पण या पर्टिक्युलर पर्पजसाठी ड्युप्लेक्स स्टील आम्हाला रेकमेंड केलं होतं. ते आम्ही मधल्या स्ट्रक्चरसाठी वापरतो आहे. आणि जे ब्रॉन्झ आहे ते C903, म्हणजे 88% कॉपर आहे, 8% टिन आहे आणि 4% झिंक आहे. हे खूप हार्ड मटेरियल आहे आणि हेच मटेरियल ब्रॉन्झ जे आहे आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला पण वापरलं आहे, कारण तो खूप उंच आहे, विंड प्रेशर खूप जास्त होतं. तसं इथे पण विंड प्रेशर जास्त असल्यामुळे आम्ही रेकमेंड केलं इथे पण हाच मटेरियल वापरलं जावं आणि ते IITने अप्रूव्ह केलं. मागचा पुतळा जो पडला, दुर्घटना घडली, नेमका पुतळा कशामुळे पडला असेल, काय वाटतं तुम्हाला? माझ्या दृष्टीने त्याचं जे मधलं स्ट्रक्चर होतं ते साध्या लोखंडाने बनलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जे जॉईंट्स कंटिन्युअस वेल्डिंग असायला पाहिजे. जसं तुम्ही आता बघाल याच्यामध्ये हे कंटिन्युअस वेल्डिंगचे जॉईंट्स जे आम्ही केलेले आहेत, तसे कंटिन्युअस वेल्डिंग पण नव्हतं त्याच्यामध्ये आणि साधं लोखंड होतं जे गंजून गेलं आणि ते टॅक वेल्डिंग केलं होतं. टॅक म्हणजे थोडेसे 2-2 इंचाचे वेल्डिंग्स होते. तर ते त्याच्यामध्ये ते तोललं नाही गेलं त्याचं वजन आणि त्याच्यामुळे तो तुटला पण. आताचा हा पुतळा आहे तो किती वर्ष टिकेल आणि कधी पूर्ण काम पूर्ण होईल याचं? सर 2 महिन्याचा माझा एस्टिमेट आहे, आजपासून सुरू केलं नाही, कारण काय आता अजून स्ट्रक्चर लावायचं आहे आणि चबुतरा पण आत्ताच तयार झाला, ज्याच्यानंतर आपण काम करू शकतो. तर 17 तारखेला त्याचं कॉन्क्रिटिंग झालं होतं, 19 तारखेला इथे भूमिपूजन झालं आणि आता त्यानंतर 12 दिवस साधारण झाले, ज्याच्यानंतर आपण आता हे ठेवू शकतो, म्हणजे स्ट्रेंथ अटेन झाल्यानंतर ठेवू शकतो. त्या दृष्टीने उद्यापासून आमचं काम सुरू होईल. हा पुतळा किती वर्ष टिकेल आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे? बघा, ब्रॉन्झ असं आहे की हजारो वर्ष त्याची लाईफ असते. मोहनजोदारोच्या वेळेस जेवढे लहान लहान मूर्त्या सापडल्या त्या काही ब्रॉन्झच्या होत्या आणि ते 5,000 वर्षापूर्वीपासून जमिनीत गाडले गेले होते, तरी पण ते सुरक्षित निघाल्या. तर त्याच्यावरून आणि ब्रॉन्झचं जे लाईफ असतं हजारो वर्ष असतं. समुद्र पाणी असो, माती असो, कुठेही तुम्ही ठेवलं तरी त्याच्यात गंज लागून ते झिजत नाही. त्या दृष्टीने हा ब्रॉन्झ मेटल जे आहे ते एकदम योग्य आहे. आणि समुद्राच्या खाऱ्या पाणीला जे स्टील वापरायला लागतं ते ड्युप्लेक्स स्टील आपण वापरतोय, तर त्याची लाईफ ही भरपूर आहे. आणि ब्रॉन्झ इन पर्टिक्युलर 1000 वर्ष, 2000 वर्ष पण टिकू शकतो. नक्कीच. या पुतळ्याचं काय वैशिष्ट्य आहे? म्हणजे पुतळा असा कशा पद्धतीने उभा आहे आणि त्याचं काय वेगळेपण असेल?
आता तुम्ही पूर्वीचा पुतळा बघितला असेल तर त्याच्यावरून तुम्हाला कळेल आणि आत्ताचा पुतळ्याचे फोटो तुम्ही बघितले असेल तर तुम्हाला दिसेल की आमच्या पुतळ्यामध्ये खूप डिटेल्स आहे. आणि तुम्ही आत्ताही जर खाली गेलात आणि ते ब्रॉन्झचे पार्ट्स बघितले, त्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी जी दाखवली आहे तर हुबहू म्हणजे कशी एम्ब्रॉयडरी करतो आपण रिअल लाईफमध्ये कपड्यांवर, तशी तुम्हाला दिसेल. पूर्वीच्या पुतळ्यामध्ये तसं काही डिझाईन नव्हतं. एकदम प्लेन, कपडे पण व्यवस्थित नव्हते, त्याच्यामध्ये चुण्या पण नव्हत्या, ना खंजर होतं, म्हणजे असे खूप डिटेलिंग नव्हतं त्याच्यामध्ये. तर आमचा पुतळा तुम्ही बघाल आणि कम्पेअर कराल तर कदाचित तुम्हाला आढळून येईल की आमचं खूप डिटेल स्टडीमध्ये बनलेलं आहे. कपडा ओढताना कसा असायला पाहिजे ते दिसतंय, शेला आहे तो ते कसा ओढतो आहे. त्यामुळे हवा, इथून जी हवा येते तर असं वाटेल की हवा येते आणि ते ब्रॉन्झच्या पुतळ्याचे कपडे ओढतात आहे, असं तुम्हाला आढळून येईल ते. नक्कीच. तर हे होते सुतार. ते म्हणतात की जो हा पुतळा असेल तो वैशिष्ट्यपूर्ण असेल, त्याचबरोबर त्या पुतळ्याचं खूप बारीक काम करण्यात आलं आहे. त्यामुळे ज्यावेळी हा पुतळा पर्यटक पाहतील त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना पाहतोय अशा पद्धतीचं अगदी दर्शन होईल. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.